बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला वाटण घ्यायचं आहे। त्यासाठी एक 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण घेतलेला आहे, त्यामध्येच खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहेत, भरपूर असा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता त्यामध्येच कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्येच टाकून घेणार आहोत 1 चमचा जिरं। त्यामुळे काय होतं, जे आपण वाटण कढीसाठी बनवत आहोत ते अतिशय टेस्टी बनतं। पाणी न घालता हे वाटण आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता वाटण आपलं तयार झाल्यानंतर आपल्याला ताकामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 2 वाट्या इथं ताक घेतलेलं आहे, तुम्ही ताकाऐवजी दही सुद्धा वापरू शकता। 2 वाटी ताकासाठी मी इथं अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। यामध्येच पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ। आता हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही ताकाऐवजी दही वापरलं तरी चालेल। कढी पकोडा हा एक पंजाबी पदार्थ आहे आणि खाण्यासाठी अतिशय मस्त असा लागतो। बाहेर थंडगार पडतोय पाऊस आणि आपल्या मराठवाडा किचनमध्ये बनतीये पंजाबी कढी पकोडा। तर इथं आता आपल्याला पकोडे बनवण्यासाठी 1 कप बेसन पीठ मी घेतलेलं आहे। त्याच कपानं इथं आपल्याला उभा चिरलेला 1 कप कांदा घ्यायचा आहे। त्यामध्येच अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरा ओवाचं जे पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेतलेली आहे। चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ, पाव चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचा लाल तिखट घातलेलं आहे। तुम्ही पूर्णतः लाल तिखट किंवा पूर्णतः हिरवी मिरची वापरले तरी चालेल। 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा टाकून घेतलेला आहे, भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्या भजीचं सिक्रेट म्हणजे तांदळाचं पीठ। ते टाकल्यामुळे ना आपल्याला इनो, ना सोडा, बेकिंग पावडर काहीही वापरण्याची आवश्यकता लागत नाही। गरम तेल करून सुद्धा यामध्ये टाकण्याची आवश्यकता लागत नाही। अगदी खुसखुशीत, कुरकुरीत, सॉफ्ट अशी मस्त खमंग भजी तांदळाच्या पिठीमुळे बनते। आता सगळं पीठ हे व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी करत पाणी टाकून घ्यायचं आहे। कांदा भजीमध्ये म्हणजे कांद्याचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचं असतं आणि ज्यावेळेस आपण कढी पकोडा बनवत आहोत त्यावेळेस जास्त कांदा वापरायचा नाही। इथं 1 वाटी बेसनासाठी मी 1 वाटीच कांदा वापरलेला आहे। आता मला आणखीन थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे मी इथं थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चमच्यानं आपल्याला व्यवस्थित हे पीठ मिक्स करून म्हणजे घ्यायचं आहे। चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे ना जास्त भांडी लागत नाहीत आणि आपला हात सुद्धा भरत नाहीत। अगदी व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घेता येतं। तर इथे बघा व्यवस्थित एक 5 मिनिट हे सगळं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे। नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीनं कढी पकोडा करून बघा, अतिशय खाण्यासाठी मस्त असा हा पदार्थ आहे आणि काहीतरी नवीन म्हणलं की खायला सुद्धा आपल्याला म्हणजे छान लागतं। तर इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता पीठ आपण 10 मिनिटं भिजून घेतलेलं आहे आणि इकडं आपल्याला कढी आपण बनवण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे, जे हिरवं वाटण आपण बनवून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकलेलं आहे, भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे। हिरवे जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे त्यामुळे कढी अतिशय स्वादिष्ट चविष्ट अशी बनते। तर नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने एकदा कढी बनवून बघा। आता जे आपण ताक म्हणजे बेसन पीठ लावून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे। बेसन पीठ यामध्ये टाकल्यामुळं काय होतं, कढी पकोडा आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस कढी ही आपल्याला उकळी आणूनच घ्यावी लागते। ज्यावेळेस आपण बेसन पीठ टाकतो त्यामुळे कढी अजिबात फुटली जात नाही। कढी बनवताना ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे। जर तुमची कढी फुटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं बेसन पीठ टाका, त्यामुळे अजिबात कढी फुटली जात नाही। आता यामध्ये आपल्याला आंबट गोड आपली कढी लागण्यासाठी मी थोडीशी 2 चमचे टाकून घेतलेली आहे साखर। तुम्हाला जर गोड आंबट कढी आवडत असेल तर त्यामध्ये साखर टाका, नाही टाकली तरी चालेल, पण कढी पकोड्यामध्ये साखर नेहमी टाकायची, त्यामुळे कढी पकोडा अतिशय छान लागतो। पीठ सुद्धा आपलं व्यवस्थित इथं सेट झालेलं आहे आणि तळण्यासाठी इथं मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ज्या चमच्यानं आपण सगळं हे पीठ व्यवस्थित मिक्स केलं, आता त्याच चमच्यानं इथं आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे। चमच्यानं भजी सोडल्यानंतर भजी ही पटपट सोडता येतात आणि अजिबात काही सुद्धा इतर भांडी सुद्धा आपली भरत नाहीत आणि हात सुद्धा नाही। तर इथे बघा आता एक 2 बॅचेसमध्ये मी व्यवस्थित ही खरपूस अशी भजी तळून घेणार आहे। जितकी तुम्ही छान भजी तळून घ्याल तितकी म्हणजे कढी पकोडा क्रंची, कुरकुरीत आणि खुसखुशीत खाण्यासाठी छान लागतो। तर इथे बघा
एक 5 मिनिटामध्ये पहिली बॅच आपली तळून तयार झालेली आहे. आता व्यवस्थित हे तेल आपल्याला नितळून घ्यायचं आहे. यामध्ये तांदळाचं पीठ वापरल्यामुळे अजिबात भजी ही तेलकट बनत नाही, कुरकुरीत खुसखुशीत बनतेत. तर इथं आता तयार झालेली भजी मी एका पूर्ण डिशमध्ये काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. तर नक्की तुम्ही या पद्धतीनं कढी पकोडा म्हणजे बनवून बघा. आता तयार झालेली कढीसुद्धा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. ही रेसिपी खूप सोपी आहे. आता यामध्ये पूर्ण ही भजी आपण टाकून घेणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल, आणखीन आपल्या मराठवाडा किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा. तर इथं बघा भजी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला सुद्धा आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुम्हाला पर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा पाहू शकता या रेसिपी आणि बनवू शकताय. तर आता याला आपल्याला लाल मिरची पावडर आणि हिंगाचा तडका देऊन घ्यायचा आहे. कढी पकोड्याला हा तडका दिल्यामुळे कढी पकोडा अतिशय स्वादिष्ट असा बनतो आणि खाण्यासाठी सुद्धा खमंग चविष्ट असा लागतो. तुम्ही आणखीन म्हणजे शेअर व्हिडिओ केला नसेल तर शेअर करा, लाईक करा. तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील पारंपरिक नवनवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.